एक मोठी बातमी बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना विशेष मकोका न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून या प्रकरणात त्याचा प्रथमदर्शी सहभाग असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही यासंदर्भात महत्त्वाचं निरीक्षण कोर्टात नोंदवण्यात आलंय। यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयानं नमूद केलंय। संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। गेल्या 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, विशेष मकोका न्यायालयानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे, काय अपडेट? वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती अर्जावरती 17 तारखेला सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीची जी ऑर्डर आहे ती कोर्टाची ऑर्डर आता समोर आली आणि त्यामध्ये वाल्मिक कराड हा या जी टोळी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली जी टोळी आहे त्याचा सदस्य असल्याचं देखील त्यामध्ये निरीक्षण नोंदवलं आहे आणि वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा जो अर्ज आहे तो फेटाळत असताना जी निरीक्षण नोंदवली होती, जी कारणं न्यायालयाने समोर केली होती, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की वाल्मिक कराड याचा प्रथमदर्शी यामध्ये सहभाग दिसून येतो। जे डिजिटल एव्हिडन्स आहेत त्या डिजिटल एव्हिडन्स त्याचबरोबर काही जे वस्तुजन्य पुरावे आहेत, फॉरेन्सिक लॅबचे काही जे पुरावे आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड याचा प्रथमदर्शी सहभाग दिसून येत असल्याने त्याचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे तो फेटाळत असल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे त्या न्यायालयानं प्रथमदर्शी वाल्मिक कराड हे या कटामध्ये सहभागी आहेत आणि या टोळीचा सदस्य असल्याचं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील वाढलेल्या आहेत। आता वाल्मिक कराड याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर जे आरोपी आहेत त्यांनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज दिलेला आहे आणि येत्या 4 ऑगस्टला त्यावरती सुनावणी होईल। मात्र न्यायालयाला सरकारी वकिलांनी विनंती केली आहे की प्रत्येक आरोपी हा न्यायालयाकडे दोषमुक्तीसाठी अर्ज करेल, त्यामुळे सगळ्या आरोपींचा एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी देखील मागणी केली आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये निकालाच्या दृष्टिकोनातून कसं करता येईल अशा देखील विनंती सरकारी वकिलांनी केली आहे। त्यामुळे एकंदरीत जो दोषमुक्तीचा अर्ज आहे तो फेटाळत असताना जी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्यामध्ये प्रथमदर्शी वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग दिसून येतोय। ठीक, सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।